लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा आदेश कोणी दिला याची विचारणा केली. आंदोलकादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात रविवारी रात्री गिरनार नदीवर केटी वेअर बंधाऱ्यावर एका तरुणाने कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. रविवारी रात्री सुमारे 3 तास चाललेल्या या हाय व्होल्टेज ड्रामामुळे पोलीस प्रशासन आणि नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर मीडियाच्या टीममध्ये मध्यस्थी, उपस्थित व्यवस्थापक आणि अग्निशामक दलाच्या शिथिल फीमुळे या तरुणाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. विवाह जुळत नसल्याच्या कारणामुळे गेल्या 6 महिन्यात जळगाव जिल्ह्यात तब्बल 29 तरुणांनी टोकाचे पाऊल उचलण्याचे धक्कादायक वास्तव पोलिसांच्या विश्लेषणातून समोर आले आहे. ही बाब केवळ आकडेवारी नसून समाजासमोर उभे ठोकलेले गंभीर सामाजिक आणि मानसिक समस्या असल्याचे स्पष्ट होत आहे. बातमी कोल्हापूरमधील सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुणाचे तब्बल 48,25,000 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी कळे पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने मंगळवारी तारीख 28 पर्यंत 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरारी असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.